हाय नमस्कार, मी सत्यवान सौंदरमल आणि मी आज आहे नाशिकमध्ये एक कार्यक्रमासाठी मला इन्व्हाइट केलेलं आहे आणि म्हणजे पुरस्कारासाठी तर तेव्हा आलेले आहे. आणि सध्या सोशल मीडिया म्हणा सगळीकडे महाराष्ट्रामध्ये खास सगळीकडे चर्चा होत आहे अशा एका व्यक्तिमत्वाची. त्या व्यक्तिमत्वाच्या घरी मी आलेले आहे आणि आज काही विषयावर आम्ही एक गप्पा म्हणून बोलतोय की हा विषय काय नेमकं कसं. तर तुम्हाला आणि आम्हाला सगळ्यांना माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मंत्र्यांनी का घेतलं नाही, म्हणून मग 26 जानेवारीच्या दिवशी प्रचंड महाराष्ट्रामध्ये जो काही हे झाला बाबासाहेबांच्या नावामुळे आणि अर्थातच भारतीय संविधानामुळे. तर काय म्हणतात लोक पुढे यायला भितात, नको म्हणतात, कारण वातावरण परिस्थिती देशातली आता तशी आहे. परंतु एक महिला जी स्वतःच्या नोकरीवर, जिथे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये अतिशय बेरोजगारांची संख्या वाढलेली आहे, रोजगार मिळत नाहीये आणि पोटापाण्याचे प्रश्न निर्माण झालेले असताना एक महिला जी फॉरेस्ट डिपार्टमेंटला नोकरीला आहे आणि ती महिला तिच्या नोकरीवर पाणी सोडण्याचा ती प्रयत्न करते. म्हणजे काय म्हणतात तोफेच्या तोंडाशी ती जाते आणि मला नोकरीवर सस्पेंड केलं तरी चालेल, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, मी माती भरण, मी काय पाणी भरण, मी चिखलमातीचे कामं करेन, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी आणि भारतीय संविधानासाठी मी नोकरी सोडायला तयार आहे. आणि म्हणजे एवढं तिने एक भूमिका घेतलेली होती की सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या चॅनल्सवर तीच हे दिसत होतं. आणि त्याच एका व्यक्तिमत्वाला मी भेटायला तिच्या घरीच आलेले. ऍक्च्युली ती माझी 2 वर्षापासूनची एक फ्रेंड आहे आणि आपण तिला भेटूया. तर तू ओळख करून देते बघा तुम्ही. हे आहे तर ही आहे माधवी जाधव. तर मला हेच विचारायचं आता की काय चाललंय, कसं वाटतंय. म्हणजे मी पहिल्यांदा व्हिडिओ बघितला ना, मी परत परत बघत होते की अरे ही तीच आहे का, ही तीच आहे का, कारण एनडीटीव्हीचा चॅनलचा बघितला, टोपी दिसली ना, आवाज बघितला, मी लागलीच फोन केला तुला. मला माहित नाही माझ्या अगोदर कुणाचे फोन आले होते की नाही, पण मी तुला फोन केला. म्हणजे तसं बघितलं गेलं तर खरंच तुझाच फोन त्यावेळेस पहिल्यांदा आला हा, होता. हा, हा. आणि सगळं ते अनपेक्षित होतं. मी तुला म्हटलं ना की तू आणि मी सेम कॉपी आहोत. आपलं ती सजगता आहे, ती जागरूकता आहे. हा, हा. फक्त एवढंच आहे की मी स्वतःला एक चौकटीत बांधून घेतले आणि तू स्वतःला पूर्णपणे देशसेवेसाठी किंवा समाज सेवेसाठी वाहून घेतले. पण ती सजगता माझ्यात आहे. सगळ्यात पहिले तर मी आपल्या महिलांच्या वतीने सगळ्यांना हा व्हिडिओ बघू जे बघतायत त्यांना मी मनापासून म्हणते की जय शिवराय, जय आपले ज्योतिबा आणि जय भीम आणि जय संविधान म्हणूनच मी स्टार्ट करेन. आणि काही नाही ग, ही प्रेरणा सगळे म्हणतात कसं काय झालं वगैरे वगैरे वगैरे. आणि माणसाला पुस्तकं घडवतात, असं जरुरी नाही आहे पुस्तकं म्हणा माणसं म्हणा. कारण मी अशा कुटुंबात वाढलेली ना की पारतंत्र्य मिळालेलं होतं. माझ्या आजोबा ते पारतंत्र्यातून स्वातंत्र्यामध्ये नुकतेच आलेले होते. तो काळ अस्पृश्यतेचा होता. शिक्षणाच्या प्रवाहात काहीतरी म्हणजे महार समाज नुकताच यायला लागला होता किंवा इतर जो बहुजन समाज आहे तो नुकताच येऊ लागला होता. आणि त्याच्यामध्ये मग माझ्या आईची एक साक्षर झालेली पिढी आणि त्यांच्याकडून आलेला तो एक वारसा. माझी आई पण खूप छान म्हणजे लग्नानंतर त्यांनी शिक्षण पूर्ण केले आणि आमच्या घरात नेहमीच या संविधानिक गोष्टी असायच्या की बाबासाहेब काय आहे, हिंदू कोड बिलसाठी त्यांनी काय केलेलं होतं. हां, पण ते फक्त ते चर्चेतलं असायचं. जसं जसं मी शिक्षण घेत गेली तसं जसं मी शिकत गेली मग मी पुस्तकं वाचायला लागली. त्याच्यामध्ये हिंदू कोड बिल एक छोटंसं पुस्तक आहे. मला पण हिंदू कोड हे एक मार्क्ससाठी होतं की मला तर नागरिक शास्त्रात तो प्रश्न यायचा किंवा इतिहासात यायचा की बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलसाठी बाबासाहेबांनी कायदे मंडळाचा राजीनामा का दिला. आणि मला वाटायचं त्याला 4 का 3 मार्क्स असायचे. तर 3 मार्क्स आणि 4 मार्क्स मिळवणे एवढंच त्यावेळेस ते हे असावं. मला तर कायम मी नापास व्हायची त्या एका प्रश्नामध्ये की भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते आणि मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते. तर भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण, तर मी म्हणायची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ते मसुदा समितीचे अध्यक्ष ते मला खूप वर्ष असं होतं. डॉक्टर राजेंद्र प्रसाद वगैरे ही सगळी मंडळी. तर म्हणजे माझं पण एवढं चांगलं नव्हतं, पण मग पुढे गेल्यावर की हिंदू कोड बिल काय आहे, हिंदू कोड बिल काय आहे. आणि योगायोगाने असेच मी कुठेतरी प्रदर्शनात फिरायला गेली होती. ते एक छोटंसं पुस्तक होतं, ते बघितलं तेव्हा मी म्हटलं अरे बापरे, हिंदू कोड बिल म्हणजे महिलांना जन्माला येण्याच्या आधीपासून ते मरेपर्यंत असलेलं संरक्षण. माझ्या भाषेत जर त्याची व्याख्या होती की ती महिला, आज आपण जे स्त्री भ्रूण हत्या वगैरे ते बघतो, तर ती जन्माला यायच्या आधीपासूनचं संरक्षण ते मरेपर्यंतचं संरक्षण. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघ,
मुलीला शिक्षणामध्ये समान अधिकार, तिथून पुढे तिला नोकरीला अधिकार, हुंडा प्रथेला विरोध, त्याच्यानंतर जर ती डिवोर्स झाला तिचा नवरा चांगला निघाला नाही तर तिला खावटी मिळणे किंवा तिला त्या प्रतीच्या याच्यामध्ये वारसा हक्क मिळणं, आणि जर निसर्गाने जर अवकृपा केली, तिचा नवरा मरण पावला तर तिला त्याच्यामध्ये वारसदार म्हणून मिळणं, आणि जर तिला मुलबाळ नसेल, म्हणजे बघ एकीकडे सगळे म्हणतात की बाबासाहेबांनी जो इंग्रजांचा कायदा होता तो कॉपी केला, पण आपण असं नाही म्हणू शकत. काही त्यातलं जे चांगलं होतं ते त्यांनी नक्कीच आत्मसात केलं, कारण करायलाच पाहिजे होतं. खूप साऱ्या म्हणजे देशांच्या संविधानाचा अभ्यास हां. बाबासाहेबांनी केला. आणि बाबासाहेबांनी, आणि आपली निसर्ग विविधता वेगळी आहे, म्हणजे जो कायदा इथे लागू आहे तो आता साधं नाशिकचं उदाहरण आहे. म्हणजे जी कामं एक शहरी भागात होतात तशीच ती दुर्गम भागात होत नाही. त्याच्यासाठी पण वेगळं आहे, कारण त्याच्या मागचा जो काही खर्च असेल, की जी काही भौगोलिक परिस्थिती परिस्थिती असेल काय त्यानुसार ते हे ठरवलं जातं. म्हणजे हा विचार त्यावेळेस बाबासाहेबांनी केला होता. सांगायचं कसं ना, की बाबासाहेबांना याची भौगोलिक परिस्थिती माहिती होती, पण त्यांनी त्या पद्धतीने प्रत्येक राज्यासाठी तेवढा तो विचार केला. पण हे कोणाला मानवत नाही, तो त्यांना अपचनाचा विषय तो तसाच राहो, ज्यांना माहिती त्यांना माहिती आहे. तर म्हणजे हिंदू कोड बिलचं मी ते सांगत होते की इंग्रजांचं कॉपी केलं असं म्हणताय, पण आपण 1857चा उठाव झाला, त्याच्यामध्ये दत्तक वारस नामंजूर करून लॉर्ड डलहौसीने राज्य खालसा केलं. लार्ड त्यात बहादूर शाह जफर असेल, त्याच्यानंतर राणी लक्ष्मीबाई जी आपली नेहमीच प्रेरणास्थान आहे, ती असेल, त्यांचं पण त्यांनी दत्तक वारस नामंजूर केलं. पण जर आपण म्हटलं की त्यांनी सगळंच कॉपी केलं, तर मग एकीकडे जी स्त्री आहे, मी जे सांगितलं की ती जर विधवा झाली आणि तिला मूलबाळ नसेल तर तिला मूल दत्तक घेण्याचा अधिकार हिंदू कोड बिलमध्ये दिलाय. म्हणजे तिला तो हक्क त्यांनी, की बाबा नाही तिच्यावर अवकृपा झाली निसर्गाची, मग आपण याला कॉपी पण नाही म्हणू शकत ना. त्यांनी त्यांचा पण एक दृष्टिकोन ठेवला, त्यांचा एक दृष्टिकोन नाही नुसतं तर दूरदृष्टी पण त्यांनी ठेवली. मग करत 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 आल्यानंतर मला गंमत काय वाटते माहिती का, की मी जेव्हा जॉबला लागले तेव्हा माझं तर लग्न झालेलं होतं, परंतु माझ्या बरोबर काही अनमॅरिड अरे मुली खरं होते. तर तुला तेच विचारायचं की तुझं डिपार्टमेंट त्याच्या बाबतीत काय म्हणतो. तेच मला, म्हणजे तू विचारलं नाही पण आगाऊपणा करून मलाच बोलावंसं वाटलं, की त्या मुली अनमॅरिड होत्या. नंतर मग लग्न त्यांचं झालं, आणि मला हसायला येतं की मला सांग ना, फुकटचं कोण काय देतं का? फुकटचं पाणी तरी मिळतं का? पण आता पहिले 3 महिने प्रसूती रजा मिळायची राज्य कर्मचारींना आणि 6 महिने केंद्राला. हो. असा तो काहीतरी पूर्वी जी आर होता, आता बदल झालाय की 6 महिने प्रसूती रजा, ती पण पूर्ण पगार. पूर्ण पगार पूर्ण आहे. पगार. आणि ती 6 महिने राज्य कर्मचारीला मिळते, 9 महिने केंद्र शासनाला मिळते. म्हणजे असं बाबासाहेबांनी काय विचार केला एक महिला म्हणून, की ती घरी बसणार आहे, बाळाला पण तिची आवश्यकता आहे, स्त्री पुरुष भेद त्यांनी केला नाही, परंतु एक बाळाची आणि आईची अटॅचमेंट करून, म्हणजे बघायला गेलं ना तर बाबासाहेबांनी हे मातृहृदयी होते, म्हणून त्यांनी कधीच कोणाचा विश्वासघात केला नाही किंवा घात केला नाही. पण ती 6 महिने घरी बसून तिला पूर्ण पगार मिळाला जातो, म्हणजे एक प्रकारे पुरुषापेक्षा तिला एक गोष्ट जास्त तिच्या पदरात टाकली गेली. मग मला त्या मुलींचं हसायला येतं डिपार्टमेंटमधल्या, की हिला काय गरज होती, तिने का बरं असं केलं, हिला ही जिथे जाते तिथे असंच करते, असं त्यांचं म्हणणे. म्हणजे अर्थात मी न्यायिकच लढत असते. मग मला त्या मुलीला म्हणायचं की कृपा करून तुम्हाला जर हिंदू कोड बिल मंजूर नसेल किंवा बाबासाहेबांचं संविधान किंवा बाबासाहेबांना नकार असेल तर तुम्ही जा ना हसत खुशीने, की नाही बाबा आमची लायकी नाही आहे, 6 महिने आम्ही घरी बसून फुकटचा पगार घेतलाय, परत करा, आहे का त्यांच्यात दानत. पण नाही, पण त्यांना ते मान्यही होत नाही. त्याच्यानंतर काही मुलींचं मला इतकं हसायला येतं, आमच्याकडे ना आता प्रमोशनचा विषय चालू आहे, तर त्याच्यामध्ये ज्या महिला वर्ग प्रमोशनला आहे ना, तर सगळं करून झालं, हतबलता निर्माण झाली, थोडासा वाद आहे इंटरनल. तर शेवटी त्यांनी ना, आमचा ग्रुप आहे त्यावर डिस्कशन होताना ते काय बोलल्या, नाही आता आहे ना हद्द झाली, आता संयम संपला, आता आपण न्यायालयात जाऊया आणि न्यायिक पद्धतीने आता आपण न्याय मागूयात, लढूयात. तर मला इतकं हसायला आलं, कारण या त्याच महिला होत्या ज्या दिवशी अशी घटना घडली त्या मला ब्लेम करत होत्या. आणि गंमत म्हणजे आता तू साधा कॉमन विचार कर, त्या मला नावं ठेवताय किंवा संविधानाच्या बाबतीत निगेटिव्ह आहे, आता ह्या प्रमोशनसाठी भांडताय. म्हणजे न्यायालयीन प्रक्रिया आली म्हणजे संविधान आलं, आणि संविधान आलं म्हणजे बाबासाहेब. मग ह्या कुठे कुठे नाकारू शकतात. मग हा असा सपोर्ट, म्हणजे मला महिलांच्या याची कीव येते. एका वेळेला कसं ना की एक आपल्याला हे पण एक आपण अडाणी किंवा कमी शिकलेल्या किंवा त्यांना संधी न मिळालेल्या महिलांच्या बाबतीत आपण असं समजू शकतो. पण सुशिक्षित नोकरदार वर्ग आणि काय म्हणतात प्रिव्हिलेजेस घेणारे वर्ग
या महिलांच्या बाबतीत थोडंसं कसं वाटतं की बाबा ह्या का जागरूक नाहीत होत किंवा ह्या वाहक का इथल्या नाही, सिस्टीमच्या तिथे आहेत, मला पण हे का याच्यामध्ये जातीयता जातीयता एक दिसून जातीवाद नाही म्हणता येईल, पण जातीयता त्यांनी ना असंच गृहीत धरलेलं आहे की बाबासाहेब म्हणजे विशिष्ट समाजाचे आहेत, त्यांचं आमच्याशी काहीच पण नाही. भारतीय संविधानाचा फायदा घेणारे फक्त एसटी समाजातले एसटी समाजातलेच आहेत का? जर असं जर असतं तर हे मुठभर लोक जे श्रीमंत आहेत आपल्या देशामध्ये, तर ह्यांच्याकडे एवढी प्रॉपर्टी हे ते हे सगळ्या गोष्टी आल्या असत्या का? एवढ्या प्रॉपर्ट्या जमीन जुमले हे आले असते का? किंवा हे राहिले असते का? म्हणजे मला असा प्रश्न पडतो पण कधी कधी. त्यांना फक्त त्यांचं म्हणणं काय आहे, बाबासाहेबांनी संविधानात काहीच केलेलं नाही, त्यांनी फक्त आरक्षणावरच बोलतात ते. हम्म. अरे आरक्षण म्हणजे कोणी एका जातीला पण नाहीये. बाबासाहेबांनी तर फक्त 20 वर्ष आरक्षण द्या असं बोलले होते तो ना. पण जाऊ दे ना. परंतु त्याच्यावरती अंमलबजावणी झाली नाही इथल्या सिस्टीमने. इथले राज्यकर्ते आहेत त्यांनी त्याची अंमलबजावणी नाही, 20 केली नाही. वर्षासाठी असं पण त्यांनी पण नाहीये. बोलले होते ना पण असं. तो संपला मुळापासून तर. तरच बोलले हे होते. बघ, हो, आजही आपल्या अर्थातच जातीच्या अर्थातच मुलांना मिशा ठेवण्यावरती बंदी आहे. अर्थातच आजही अर्थात. त्यांना घोड्यावर मिरवणूक काढली जात नाही. आजही त्यांनी गाणं वाजवलं मोबाईलवरती बाबासाहेबांचं म्हणून त्यांना ठार केलं जातं. मग आपण ही जाती उद्या विसरण्याची किंवा मग बघ पुढे बाबासाहेबांचं सुद्धा तेच म्हणणं हा, होतं. जर ते सगळं संपलं तर ते त्याच्या 20 वर्ष. नाहीच आहे ना. मग राज्य त्याच्यामध्ये बाबासाहेबांचा दोष आहे का? किंवा संविधानाचा दोष आहे का? इथल्या राज्यकर्त्यांना ते संपवता नाही ना आलेलं. आणि आरक्षण आरक्षण ते बोलतायत. आरक्षण फक्त एससी साठी आहे का? आरक्षण ओबीसी साठी आहे. एससी म्हणजे 18 पगड महिलांचा, जातीचा हो, त्यांनी हो. विचार केला. जे जे हे मागासलेले येऊन होते. जाऊन फक्त नाही, बाबासाहेबांनी त्यांच्या कास्ट साठी. अरे एससी मध्ये 52 कास्ट आहेत. हो. 52 प्रकारच्या एससी, त्याच्यामध्ये फक्त महार समाजच नाही, हे लोकांना माहितीच महार बोधच नाहीये. नाही. हो. त्याच्यामध्ये खूप सारे समाज आहे. आता मी नाव पण घेऊ इच्छित कमाल नाही. वाटते बरं का. नाही, मला कमाल वाटते की म्हणजे जिथं जिथं टाळण्याचं त्यांनी जे सुरू केलंय ना, की ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या निमित्ताने बाबासाहेबांचे फोटो लावणं टाळायचं. लावायचेच नाही. उद्देशिका वाचन नाही उद्देशिकेचं करायचं. वाचन नाही करायचं. ते असं आता आला तो हा जी आर हा. म्हणा, तो आता पण आला. आता महापुरुष हेच हे वाक्य वापरायचं, महामानव वाक्य वापरायचं, तर महापुरुष वाक्य वापरायचं. हे जे काही जाणीवपूर्वक बाबासाहेबांच्या बाबतीत होते ना, तर ते मला असं वाटतं की हे तू ज्या पद्धतीनं ते उभा केलं ना, स्टँड जो घेतला ना, तो त्याच्यामुळे महाराष्ट्रात एक प्रचंड मोठा संदेश गेला आणि त्याच्यामुळे लोक तुझ्या म्हणजे पाठीशी मला उभा राहिले. खरोखर त्या दिवशी मी काय खूप करते ना, मला हे नाही. माहित नव्हतं, पण मला एवढं माहिती होतं की आता जर मी शांत बसली तर कदाचित आपल्याला भविष्यात आहे ना गृहीत धरायला गृहीतच लागतं. धरलं जाईल. म्हणजे मी म्हणजे एक तर प्रतीक नाहीये, सगळ्यांनाच त्यांनी गृहीत नाही, धरलं नाही, असतं. मी तर म्हणजे तुला कुणीतरी असं बोललंय बघ, कुणीतरी लिहिलंय, कोट आहे कोणाचं तरी, की या देशामध्ये स्त्रियांच्या बाजूने काय असेल तर ते फक्त भारतीय संविधान. एक्झॅक्टली. काहीच नाही मला बाकीचं. म्हणजे वाईट नाही वाटत आहे ह्या गोष्टीचा. हो. मला खूप आनंद झाला की हे प्रकरण झाल्यानंतर मला सगळ्यात जास्त भेटायला जी आली असती ना, हा. तर ते मुस्लिम कम्युनिटीच्या बायका आल्या. हा. आणि मला आनंद हा का वाटला माहिती का, की प्रवाहात मला ते मी म्हणत नाही, त्यांची पण संस्कृती आहे, सगळं आहे, वाहक त्या पण आहेत, आता हो. शिक्षण प्रवाहात आल्या. येत आहेत. परंतु त्यांनी आज बघ ना, त्या संविधानिक पदावरती बसल्या त्या हो. महिला ज्यांना पडदा प्रथा आहे. हो. त्यांची जी प्रथा आहे ती, पण त्यांना आता संविधानाचं महत्व महत्व कळू लागले. कळते, हो. आणि मला, अरे कुठली पण बाई असू दे ना, ती जर प्रवाहात येते. मी नेहमी म्हणते की स्त्री पुरुष भेद नाहीये, फक्त शरीर वेगळे, मेंदू तर सेम आहे ना. म्हणजे स्त्रीने आज म्हणजे सायंटिस्ट पण आहे, जसं आपण कल्पना चावला म्हणू किंवा सुनीता विल्यम म्हणू, कुठे कमी येत्या अंतराळात जाणार आहे. म्हणजे एक मेंदूच आहे ना तो. बाकी शरीर निसर्गाने खालून माने खालून जे काही वेगळं बनवलंय ते वेगळं बनवलं, पण मेंदू तर सेम आहे. म्हणजे बाबासाहेबांनी प्रभात काय आणलं की दोन्ही मेंदू आणले. आज स्त्री सायंटिस्ट आहे, डॉक्टर आहे, वकील आहे, टीचर आहे, हो. कुठेच कमी नाहीये. मग त्या मेंदूचा जर विचार केला ना, तर माझ्या मते तरी ना, आपल्या भारतीय या देशामध्ये ना मुस्लिम महिला खूप बाजूला होत्या. हो. खूप आजही बाजूला आहेत, आजही आहेत. नाही, पण आता त्यांना संविधानिक मूल्य कळू लागली आहेत. हो, पण इतर महिलांपेक्षा त्या महिला बाजूलाच आहेत. खूपच खूप बाजूला आहेत. म्हणजे पण मागासले पण ते म्हणता येईल, भविष्यात मागासले पण हो, म्हणता येईल त्यांचं. परंतु शिक्षणाचं प्रमाण कमी आज झालं. त्यांच्या याच्यामध्ये बॅरिस्टर आहेत महिला, त्यांच्या याच्यात डॉक्टर आहेत, हो. कलेक्टर पण आहेत. आणि आता पहिला संविधानिक पद कलेक्टर पण. बहुतेक झाले यवतमाळकडच्या काहीतरी आठवत नाही मला, पण मला यवतमाळ. त्याचं एक, मला माहिती का, मला त्यांची हसू आणि मला आनंद वाटतो या. की एखादी एकदम दुर्गम याच्यातली, म्हणजे आपण ज्याला काय म्हणू, आदिवासी तर आता खूपच पुढे आलेत. ज्यांना आपण फासेपारधी किंवा अगदी अगदी त्यांच्याकडे हो. वेगळ्या नजरेने बघितलं जायचं, त्या समाजातल्या महिला पण आता एवढा स्टँड घेऊ लागतात. तर आनंद वाटतो ना ग. पण आपल्या तू ज्या पद्धतीने स्टँड घेतला ना तसा स्टँड, कारण एक नोकरदार महिलेनं ग, एक तर नोकर सस्पेंड करण्याची शक्यता त्याच्यामध्ये, तुला काय नसेल वाटलं त्या क्षणी? वाटलं का, विचार केला की मला सस्पेंड करतील, माझ्या घराचं, मला माझ्या अपेक्षितच लेकरा बाळाचं, मी होतं. रस्त्यावर आहे, हा विचार केलास का नाही, तू? मला भगतसिंग त्यावेळेस आठवले. मी प्रामाणिकपणे मी
जेव्हा त्या बाजूला चालले होते ना, हा. मला मला कोणालाच माहिती नव्हतं. सगळेजण परेड संपले, फोटो वगैरे काढण्याच्या, हा. फोटो सेशनच्या याच्यात होते, बाकी चित्ररथ चालू होते. माझे कान पूर्णपणे त्या तिकडच्या बाजूला होते. जी बाई सूत्रसंचलन करत होती आणि मी अचानक त्या बाजूने जात होते आणि मला आहे ना भगतसिंग, मला एवढं माहिती होतं की काहीतरी म्हणजे अघटित घडणार आहे असं आज माझ्या बाबतीत. आणि भगतसिंगच मला आठवत होते की नाही यार, भगतसिंगांनी जर हा विचार केला असता तर आज ते कुठल्या तरी त्यांची पिढी चालली असती. कोणाला माहिती पण नसते भगतसिंग, त्यांना मुलं झाले असते, त्यांच्या मुलांना मुलं झाले असते, पण भगतसिंग कोणालाच ज्ञात नसते. आणि कदाचित आपण जे आज स्वातंत्र्य उपभोगलं ते भोगलं नसतं, कारण त्या भगतसिंगांना माहिती होतं की असेंब्लीत मी बॉम्ब फोडला याच्याने मनुष्यहानी होणार नाही, पण त्याचा फक्त आवाज होणार आहे आणि हा आवाज देशाच्या कानापुरत पोहोचणार आहे की आम्ही स्वातंत्र्यासाठी लढतो. एक तरुण मुलगा जेव्हा असा विचार करतो आणि आपलं पूर्ण आयुष्य पणाला नव्हतं, तर त्याचे सगळे स्वप्न चुरगाळून तो बाजूला ठेवतो. तेव्हा पण मला खरोखर भगतसिंगाचाच त्यांचाच आदर्श माझ्या डोक्यात होता की मला त्याच पद्धतीने तो विस्फोट करायचा आज, की आम्ही जिवंत आहोत, आम्ही माणसं. आणि हे माहिती आहे नाकारलं जाण्याचं म्हणजे नेमकं 26 जानेवारीच्या दिवशी. हा. आणि हे इतर दिवशी आपला हक्क नाही, आपण नाही बोलू शकत त्या गोष्टी, पण 26 जानेवारी मी बोलले पण की हो. वरमाई लग्नामध्ये आहे ना, ती वरमाई शेतातली शेतकरी असो नाहीतर कलेक्टर पदावरची बाई असो, पण तिच्या मुलाचं लग्न येतं त्या दिवशी त्या वरमाईला तिचा मान मिळाला पाहिजे. हम्म. मग त्या दिवशीची वरमाई आपली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होती, तर त्या वरमाईला मान मिळत नव्हता. आणि ज्या सुना आपल्या हाताखाली नांदायला येत ह्या संविधानिक पद्धतीने लढून, मग आपण त्यांचे लेकरं, मग आपण ठरवायचं ह्या सुना नांदायला आणायच्या की नाही. आपल्या आईचा अपमान करणाऱ्यांना आपण कसं काय नांदवायचं, हा माझा नंतर तो एक पॉईंट झाला. तेव्हा घाबरणं गेलं, म्हणजे कुठल्याही मुलाला आपल्या आईचा अपमान नाही सहन होत, तसंच मला त्या दिवशी वाटलं. तर आपण बघतोय की तिचं कसं तिला भगतसिंग आठवले आणि भारतीय संविधानाचा अपमान होतोय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जाणीवपूर्वक टाळले जाते. त्यानिमित्ताने ती उठून उभा राहिली आणि आता भविष्यात सुद्धा तिला एक काय म्हणतात ना, संवैधानिक सांस्कृतिक काही गोष्टी तिला करायच्यात. ती एक उत्तम ऍक्टर आहे. किती नाटकात काम केलेले असते. मी एकांकिका भरपूर, राज्य नाट्यसंघ शासनाचे पण पुरस्कार ओके. सांगताच येणार नाही, गणतीच नाही करता येणार, हा. पण लेखिका म्हणून पण मला बऱ्यापैकी नाव आहे. आणि आहे म्हणजे एक नैसर्गिक कृपा आहे, काहीतरी आवड आहे ती माझी. हे करते. तर ती नाटकात सुद्धा प्रचंड काम करते. ती अतिशय उत्तम डान्सर आहे. म्हणजे मी तिच्या एका नाटकाच्या प्रयोगाला पण गेले होते, बघितले गेले आय थिंक गेले होते. हो, मागच्या वर्षी ऐश्वर्या ब्युटी हा पार्लर ते ऐश्वर्या ब्युटी नम्रात पार्लर. आलं होतं ते. हा, ऐश्वर्या ब्युटी पार्लर नावाचे एक राज्यस्तरीय स्पर्धा होत्या, त्या स्पर्धेतलं ते नाटक होतं आणि त्यावेळेस मी तिथे गेले होते. तर तिचा तो भाग पण मी बघितलेला होता. तर ती एक चांगली डान्सर आहे, चांगली एक नाटकातली ऍक्टर आहे आणि संविधानाची जाण भान असणारी आणि बाबासाहेबांचे उपकार न विसरणारी एक बौद्ध समाजातली एक आणि नोकरदार, खास करून म्हणजे नोकरीवर लाथ मारणारी ती एक खमकी कार्यकर्ती आहे. आणि त्या निमित्ताने या निमित्तानेच तिचे काही मत आहे तर ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आरक्षणाचं तू आता एक शेवटचा मला मुद्दा तुझ्या मार्फत, कारण तू फार ऍक्टिव्ह आहे. तर मग असं आरोप केला जातो की मला बरेच लोक बोलले की तिला आरक्षणावर नोकरी मिळाली म्हणून त्याचं काही नाही, पण त्यांना हे सांगायचे होते की मी आरक्षण मध्ये नाही, मी ओपन मध्ये भरती झालेली आहे. ओपन मध्ये तर ती तर ओपन आम्हाला ती पण आता गरज नाही राहिली त्या शेतीची. आम्ही आता त्याच्यापेक्षा म्हणजे जिथे 4 रन हवे असतात ना जिंकायला, तिथे आता आपण सिक्सर मारायला लागलो. तर ती ओपन मधून तिचं सिलेक्शन झालेलं आहे. फॉरेस्ट ऑफिसला कुठली पोस्टवर मी वनरक्षक. वनरक्षक पदावर आहे ती सध्या. सो तुमच्यापर्यंत तिची एक माहिती शेअर करते. आणि ती ड्युटी करत असताना तिचे मिस्टर घर सांभाळतात, पूर्ण घर सांभाळतात ते. त्याच्यामुळं स्त्री पुरुष समानतेची जी बाजू गोष्टी आहेत ना येणाऱ्या काळातल्या भविष्यातल्या, तर त्या सुद्धा तिच्या घरात दिसतात. 2 मुलं आहेत, 2 मुलांचा संगोपन दोघं करतात आणि संविधानाच्या बाजूने भूमिका घेतात. आणि नोकरीचे त्याला हे नाही, परंतु सध्या तिच्या याच्यामध्ये तिला खूप सारे फोन कॉल येतात. मुलाखतीसाठी, कार्यक्रमासाठी तिला बोलवलं जाते. तर त्याच्यामध्ये सुद्धा तिला रेस्ट मिळत नाही आणि खूप काही गोष्टी घडतायत. सो एक चांगली कार्यकर्ती आणि एक संविधान रक्षिका म्हणून तिला आता नुकताच पुरस्कार मिळाला हे की नाही. तर सो तुमच्यासोबत एक तिची माहिती म्हणा की एक काय ना ऐकली काही गोष्टी तुमच्यापर्यंत मी शेअर करते. अशी वाटली की मुलाखत म्हणता येणार नाही, कारण आम्ही खूप चांगल्या जवळची माणसं आहेत. आणि संवैधानिक मूल्यावर काम करणारी माणसं ही विचाराची माणसं असतात हे की नाही. एक और एक 11 होते. एवढंच झालं. आमचं असं आहे. आम्ही हरवलेले आहेत बहुतेक. आम्ही एकाच विचाराच्या, एकाच प्रवाहाच्या आहे. एक हरवलंच. हे की नाही, असं गोष्टी येतं. सो तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा. थँक्यू. आणि हो, तिचं चॅनल पण सबस्क्राईब करा, तिच्या इन्स्टाला फॉलो करा आणि फेसबुकला पण तिच्या एक संविधान रक्षिका म्हणून तिचं पेज आहे, फेसबुक पेज, त्याला पण तुम्ही फॉलो करा. थँक्यू.